हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत येसूर मसाला, ज्याला कणी मसाला असे सुद्धा म्हटले जाते. आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी ही येसूर मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एकदम पटकन तयार होणारा असा येसूर मसाला आज आपण बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा, बनवून झाल्यावर त्याला मी एका बरणीमध्ये भरून घेत आहे. आणि हा रोजच्या वापरासाठी एका बरणीमध्ये भरत आहे आणि बाकीचा जो उरलेला आहे तो मी दुसऱ्या बरणीमध्ये भरून घेणार आहे. आणि भरपूर दिवस टिकतो पण तुम्ही जर या पद्धतीने बनवला तर. आणि अगदी परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण मसाले घेतलेले आहेत, बघूया. तर इथे 200 ग्रॅम आपण बाजरी घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे. सोबतच 100 ग्रॅम इथे आपण हरभरा डाळ घेतलेली आहे आणि 50 ग्रॅम इथे आपण धणे घेतलेले आहेत. आणि सोबतच 8 ते 10 आपण तमालपत्र घेतलेले आहेत. 3 ते 4 चम्मच आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत. आणि 2 मोठे चमचे जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा शहाजिरं, 4 ते 5 विलायची घेतलेली आहे, 4 मोठी विलायची घेतलेली आहे. आणि 15 ते 20 इथे आपण काळी मिरी घेतलेली आहे. 15 ते 20 लवंग घेतलेली आहे. चक्री फूल घेतलेलं आहे 4. आणि थोडंसं आपण इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, ते पण 5-6 असतील. आणि आपल्याला आता हे पूर्ण साहित्य सर्व वेगळं वेगळं भाजून घ्यायचं आहे. फक्त आपण जे खडे मसाले आहेत ते सर्व एकत्र भाजणार आहे. आणि इथे जे प्रमाण दाखवलेलं आहे मी ते एकदम परफेक्ट आहे. या प्रमाणाने तुम्ही जर येसूर मसाला बनवला तर अगदी परफेक्ट चवदार असा मसाला बनतो. आणि हा मसाला आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो. आणि आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतली. कढई छान गरम झाली आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये बाजरी टाकून घ्यायची आहे. आणि कढई गरम करून घेतल्यानंतर गॅस मी लो टू मिडियम हीटवरती करून घेतलेला आहे. आणि बाजरी आता आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आणि 4 ते 5 मिनिट इथे बाजरी भाजण्यासाठी लागणार आहेत. आणि छान अशी बाजरी भाजल्या गेली पाहिजे. आणि बाजरी भाजायला लागली की छान त्याचा असा खमंग सुवास येतो, म्हणजेच आपल्याला समजून जातं की बाजरी इथे भाजल्या गेलेली आहे. आणि गॅस एकदम लोच ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही. येसूर मसाल्याचं साहित्य जेवढं आपण लो टू मिडियम हीटवरती भाजणार तेवढा हा मसाला छान होतो. आता बाजरी भाजून झाली, काढून घेतली. आता हरभरा डाळ टाकून घ्यायची आहे. आणि हरभरा डाळ पण आपल्याला 4 ते 5 मिनिट मस्तपैकी भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला 3 मिनिट मी हे भाजून घेणार आहे. आणि मग आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते मी याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे. सुरुवातीला डाळ थोडीशी भाजून घ्यायची आणि मग तांदूळ टाकायचे आहेत, कारण तांदूळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर तांदूळ टाकून पण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे 3 मिनिट. जवळजवळ 5 ते 6 मिनिट हे भाजण्यासाठी आपल्याला लागलेले आहेत. आणि डाळीचा रंग पण चेंज झाला की आपल्याला कळून येतं. आणि बघू शकता तुम्ही इथे डाळीचा रंग चेंज झालेला आहे. छान असा सुवास पण येत आहे. खमंग अशी डाळ आता आपली भाजून इथे झालेली आहे. आता डाळ काढून घेतली. आता त्याच्यामध्ये आपल्याला धणे टाकून घ्यायचे आहेत. आणि धणे आपण इथे 50 ग्रॅम वापरलेले आहेत. एकदम परफेक्ट प्रमाण आज मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे येसूर मसाल्याचं. आणि धणे पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. आणि धणे आहेत ना, आतून पण छान भाजले गेले पाहिजे. जेवढे ते चांगले भाजले जातात तेवढे ते छान असे बारीक होतात. तर आता धण्याचा इथे कलर चेंज होत आलेला आहे, म्हणजेच की धणे आता हे भाजून आपले होत आलेले आहेत. मस्त अशी वाफ पण निघत आहे. आणि धणे भाजताना ना छान असा सुवास येतो मस्तपैकी. आता धणे मस्त भाजून झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपल्याला सर्व खडे मसाले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. गॅस एकदम असा स्लो करून घ्यायचा आहे. जेवढा आपण डाळी वगैरे भाजण्यासाठी ठेवला होता ना त्याच्यापेक्षा थोडा जास्त स्लो करायचा, म्हणजे मसाले छान पद्धतीने भाजले गेले पाहिजेत. आणि तुम्ही वेगळे वेगळे पण भाजू शकता, पण बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. एकत्र भाजून घेतले तर मग पटकन पण होतात. आणि लो टू मिडियम हीटवरती मस्तपैकी हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आणि मसाले पण आता भाजून होत आलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आपल्याला आहे ना लगातार हे असं फिरवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे मसाले जळणार नाहीत. आणि दालचिनीचे तुकडे जे आहेत ना ते पण छान पद्धतीने भाजले गेले पाहिजेत. आणि चक्री फूल पण आता हे भाजून झालेलं आहे. आणि आता हे काढून घेऊया. आणि आता तमालपत्र टाकून घेऊया. तमालपत्र पण एकदम परफेक्ट वापरलेले आहेत आपण इथे. आणि हे पण आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. छान याचा रंग पण आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे, मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे. आणि तमालपत्र मी आधी स्वच्छ धुवून घेतले, मग त्यांना सुकवून घेतलं.
आणि मग आता हे मी भाजण्यासाठी घेतलेले आहेत. गॅस थोडासा मोठा करून घेतला मी इथे. जोपर्यंत रंग चेंज होत नाही तोपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून मग ते दळताना ना छान असे बारीक वाटल्या जातात, नाहीतर मग असे जाडसर राहून जातील ते. त्यासाठी एकदम छान भाजून घ्यायचे आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आणि सर्व साहित्य बघा इथे मी एका मोठ्या परातीमध्ये इथे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही प्रमाण इथे बघू शकता. एकदम परफेक्ट असं प्रमाण आपण इथे वापरलेलं आहे. आणि आता आपल्याला हा मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हाताने मिक्स करायचा नाही, कारण हे भरपूर गरम आहे. त्यासाठी एखाद्या सराट्याच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि याला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. छान असा 15 ते 20 मिनटासाठी थंड करून घ्यायचा, म्हणजे थंड झाल्यावर तो छान असा दळला जाईल. तर तुम्ही आता हा मसाला मिक्सरमध्ये पण दळू शकता किंवा बाहेर पण दळायला देऊ शकता. तर माझ्या घरी घरघंटी आहे, तर मी त्याच्यामध्येच दळून घेणार आहे. मला दळण पण करायचं होतं, त्यामुळे मग मी म्हटलं चला दळण पण करून घेऊया आपण आणि हा मसाला पण चक्कीमध्येच आपण वाटून घेऊया. आणि आता हा थंड झाल्यावर मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा, मसाला इथे चक्कीमध्ये मी दळून घेतलेला आहे आणि मस्त असा बारीकसर दळून घ्यायचा. गव्हाचं पीठ कसं असतं ना बघा, त्या पद्धतीने तुम्ही जवळून पण बघू शकता किती मस्त असा बारीक झालेला आहे येसूर मसाला आपला इथे. आणि परफेक्ट प्रमाणासहित मी तुमच्यासोबत आजची ही रेसिपी शेअर केलेली आहे. आणि हा जो मसाला आहे ना, आपण व्हेज भाज्यांसाठी, नॉनव्हेज भाज्यांसाठी, दोन्ही भाज्यांसाठी वापरू शकतो. आमटी वगैरे केली किंवा कालवण वगैरे केलं ना, त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा. डायरेक्ट भाजी बनवली ना की त्याच्यामध्ये वरून थोडंसं 1 चम्मच हा मसाला टाकायचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता हा मसाला मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेत आहे. आणि ही बरणी जी आहे ना, ही रोजच्या वापरासाठी मी ठेवणार आहे. त्यामुळे मी छोट्या बरणीमध्ये हा मसाला आता इथे टाकून घेणार आहे. आणि जो बाकीचा उरलेला मसाला आहे तो मी दुसऱ्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आणि हा जो मसाला आपण या प्रमाणात तयार केलेला आहे, तर हा पूर्ण 450 ग्रॅम तयार झालेला आहे. आणि हा मसाला भरपूर दिवस टिकतो पण. आणि आपण मसाल्यामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं लो टू मीडियम हीटवरती भाजून घ्यायचं, म्हणजे मसाला हा भरपूर दिवस टिकतो. तर सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत येसूर मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे. आणि आता हा मी डब्यामध्ये भरून मस्तपैकी याला झाकण लावून ठेवणार आहे. तर तुम्हाला आजची ही येसूर मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात किंवा तुम्ही याच्यामध्ये कोणते वेगळे आणखी मसाले ॲड करतात तेही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.